2024 मध्ये आलेला महापूर असेल किंवा अतिवृष्टी असेल यामुळे शेती पिकाचं खूप सारं असं नुकसान झालं होतं आणि याच नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र शासनामार्फत आता जी.आर. काढण्यात आलेले। पहिल्या टप्प्यामध्ये हे 4 जी.आर. काढण्यात आलेले। त्या जी.आर.मध्ये कोणकोणते जिल्हे या ठिकाणी पात्र करण्यात आले, त्या जिल्ह्याला किती निधी वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। तर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरित करण्यात येणार आहे बघूयात। तर शेतकरी बंधूंनो, पहिल्या टप्प्यामध्ये जून 2024 ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे नुकसान भरपाईसाठी निधी वितरित करण्यात आला आहे। त्याचे 4ही जी.आर. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। गोंदिया जिल्ह्यासाठी जुलै महिन्यात जी नुकसान भरपाई झाली होती त्यासाठी 8 कोटी या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात आली। पुणे जिल्ह्यासाठी बघू शकता 2,15,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। त्याच पद्धतीने लातूर जिल्ह्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये जी नुकसान भरपाई झाली होती 3,53,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। नाशिक जिल्ह्यासाठी 99,000 रुपये मंजूर करण्यात आले जून महिन्यासाठी। धुळे जिल्ह्यासाठी जून महिन्यासाठी 26,00,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यासाठी 27,00,000 रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी 6,22,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। अहमदनगर जिल्ह्यासाठी या ठिकाणी 6,95,000 रुपये मंजूर करण्यात आलेले। आता अहमदनगर जिल्ह्यासाठी परत जुलै महिन्यामध्ये जी नुकसान भरपाई झाली होती त्यासाठी 6,40,000 रुपये मंजूर करण्यात आलेले। आता ठाणे जिल्ह्यासाठी या ठिकाणी बघू शकता, ठाणे जिल्ह्यासाठी जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 53,000 रुपये मंजूर करण्यात आले। रायगड जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं होतं जुलै महिन्यामध्ये 1,90,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात जे नुकसान झालं होतं त्यासाठी 36,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जुलै महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 83,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एवढा निधी वितरित केला जाणार आहे। आता बघू शकता दुसऱ्या जी.आर.मध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये सांगली जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून या ठिकाणी बघू शकता तुम्ही 18,445 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। 1.33 हेक्टर जमिनीच्या अनुषंगाने हा निधी राहील। आता त्याच पद्धतीने बघू शकता तिसरा जी.आर. फेब्रुवारी 2024 मध्ये शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीकरता निधी वितरित करण्यात आलेला। आता खाली यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हा या दोनच जिल्ह्यासाठी फेब्रुवारीमध्ये जी नुकसान भरपाई झाली होती पावसामुळे, तर यवतमाळ जिल्ह्यासाठी 17,00,000 रुपये मंजूर करण्यात आले, तर बुलढाणा जिल्ह्यासाठी 5,05,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। मार्च 2024 मध्ये मे 2024 या कालावधीमध्ये शेती पिकाचे जे नुकसान झालं होतं त्यासाठी या ठिकाणी बघू शकता तुम्ही राहिलेले जे जिल्हे आहेत, चंद्रपूर जिल्ह्यासाठी मार्च महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 78,00,000 रुपये मंजूर करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 1,92,00,000 रुपये म्हणजे असे मिळून या ठिकाणी रक्कम वितरित केली जाणार आहे। पुणे जिल्ह्यासाठी बघू शकता 3,08,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। सातारा जिल्ह्यामध्ये एप्रिल ते मे दरम्यान जे नुकसान झालं होतं त्यासाठी 28,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले। सोलापूर जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 37,40,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले। सांगली जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं होतं त्यासाठी 73,00,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले। सांगली जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये नुकसान झालं त्यासाठी सुद्धा या ठिकाणी निधी वितरित, अशा प्रकारचा हा निधी शेतकऱ्यांना वितरित केला जाईल।